13 मार्च रोजी हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं गायींची वाहतूक करत असलेला टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अडवला होता. कार्यकर्त्यांनी हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला होता. वडगाव पोलिसांनी या गायी कत्तलीसाठी की विक्रीसाठी नेल्या जात आहेत याबाबतची शहानिशा करून हा टेम्पो गायींचे मालक आणि वाहन चालकांच्या ताब्यात दिला होता, असं गायींच्या मालकांचं म्हणणं आहे. परंतु वडगाव पोलीस ठाण्यामध्ये हा टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातून गायीसह गायब झाल्याची तक्रार नोंद आहे. शनिवारी रात्री हा टेम्पो आणि गायी कोडोली परिसरात आढळून आल्या. त्यांना वडगाव पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता संबंधित गायीच्या मालकांनी कोडोली पोलीस ठाणे गाठले आणि वडगाव पोलीस आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याची कैफियत मांडली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होता. त्यानंतर गायीच्या मालकांनी आपापल्या गायी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून बांधल्या. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होता. सोमवारी गाई भरून दिली बंडाच्या गाडीत. बंडाच्या गाडीतनं गाई भरून दिल्या. मला 4 वाजता फोन आला बंडाचा, तुमची गाडी अडवली 4 वाजता दलित माणसं बजरंग दलाच्या पोरांनी. मग तिथं फोन केल्यावर मी तिथं गेलो तर पोलीस स्टेशनला गाडी हजर होती. तिथं मग हजर झाल्यावर आम्ही तिथं गेल्यावर तर पोलिसांच्या तिथं ताब्यात गाडी होती. मग तिथून गाडी मी सोडून आणली. पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुमची गाडी घेऊन जा. तिथं सांगितल्यावर मग ती गाडी घेतली 8 वाजता गेलो. तिथं बाजारात गेलो तर गाई काय माझी विकली नाही. मग मी गाई घेऊन परत आलो घरी. माझी काय तर अडचण होती मी म्हणून गाई घेऊन आलो परत. दरम्यान पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पवार हे घटनास्थळी आले. त्यांनी वडगाव पोलीस, गोपालक आणि कोडोली पोलीस यांच्यात समन्वय साधला. टेम्पो चालक आणि गायीचे मालक यांची समजूत काढून वडगाव पोलिसांकडून कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन दिलं. त्यानंतर गाय मालकांनी गायी सोबत घेऊन वडगाव पोलीस ठाणं गाठलं.